हिताचे सर्वसामान्यांना न्याय देणारे या ठिकाणी आपण प्रकल्प हाती घेतलेले आहेत। आणि या अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाचं म्हणजे या नवी मुंबई शहरामध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं गेले अनेक वर्ष 25 वर्ष टॅक्स आणि कर वाढला नाही, त्याच धर्तीवरती यावेळेलाही या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जो जनतेला सर्वसामान्य नागरिकांना दिलेला शब्द, कुठल्याही प्रकारे रहिवाशांचा कर वाढणार नाही, याबाबत आपण नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये कुठलीही कर न वाढ करता हा आपण अर्थसंकल्प सादर केलेला आहे। त्याचबरोबर या नवी मुंबई शहरामध्ये गेली अनेक वर्ष जो महत्त्वाचा या ठिकाणी निर्णय होता, जी ठोक मानधनावरती काम करणारे जे कर्मचारी होते त्यांना कायम करण्याकरता आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी तो देखील निर्णय महत्त्वपूर्ण आपण या ठिकाणी घेतलेला आहे। जे कंत्राटी कामगार आहेत त्या सर्व कंत्राटी कामगारांचं नवी मुंबई शहरामध्ये जे काम करतायत या नवी मुंबई महापालिकेमध्ये त्यांचं अधिक या ठिकाणी सहकार्य मिळते। अशा सर्व कंत्राटी कामगार कर्मचाऱ्यांना त्याच्यामध्ये बऱ्याच सर्व साफसफाई कर्मचाऱ्यापासून सर्व कर्मचारी त्यांचाही पगार आपण या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला माहीत आहे एक नवीन या ठिकाणी जे आपण पुढील भविष्यामध्ये वाढती लोकसंख्या लक्षात घेता या ठिकाणी आपण पातळगंगा पोशीर धरणातून आपण त्याची सुद्धा पुढील वाढती लोकसंख्या लक्षात घेता आपण ते देखील धरणाच्या माध्यमातून आपल्या या नवी मुंबई शहरासाठी पाण्याचा कुठल्याही प्रकारे तुटवडा होणार नाही याची सुद्धा काळजी या बजेटमध्ये आपण घेतलेली आहे। आपल्याला अनेक असे लोकहिताचे प्रकल्प आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत। त्यामध्ये विशेषतः आपण प्रक्षेपाधिकरण असो, या नवी मुंबई शहरामध्ये प्रक्षेपाधिकरणाच्या माध्यमातून, पर्यावरणाच्या माध्यमातून, त्याचबरोबर या परिवहन सेवेच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक महत्त्वपूर्ण आपण या ठिकाणी निर्णय घेतलेले आहेत। आपण 150 नवीन बसेस घेतोय, 100 बसेसचं आपण नियोजन केलेलं आहे आणि या शहरातील अगदी सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे। विशेषतः आपण पाहताय याच्यामध्ये आपण जे नवी मुंबईमधले धरण तलाव आहेत म्हणजे होल्डिंग पॉइंट आहेत, त्या सर्व होल्डिंग पॉइंटची सुद्धा आपण या ठिकाणी चांगल्या धर्तीवरती आपण त्याचं सुद्धा नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। त्याचबरोबर घनसोलीमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीनं दर्जेदार असं क्रीडा संकुल देखील या माध्यमातून आपण या बजेटमध्ये घेतलेलं आहे। नवी मुंबई शहरामध्ये या माझ्या सर्व रहिवासी बंधू भगिनींना, तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचं नेहमी सातत्यानं या नवी मुंबई महापालिकेमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये जास्त भर दिला असेल तर आपण तो सगळ्यात अति महत्त्वाचा म्हणजे आरोग्याच्या सेवेच्या दृष्टीकोनातून दिलेला आहे। त्यामुळे आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण अनेक सुधारणा करून आरोग्याची अधिक सुविधा चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने देता येईल त्यामध्ये सुद्धा सुधारणा केलेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने मी तर आपल्याला सांगेन की बर्नचं आपण डिपार्टमेंट सुद्धा आपण या नवी मुंबई शहरामध्ये आपण ते एक मोठं महत्त्वपूर्ण आपण हा निर्णय घेतलेला आहे की जेणेकरून त्या बर्न्स असणाऱ्या सर्व पेशंटना त्याचा तो एक लाभ घेता येईल। त्याचबरोबर ETC केंद्राचा सुद्धा दिव्यांग मुलांकरता आपण तो देखील मोठा अतिशय महत्त्वपूर्ण असा हा आपण या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं सगळ्यात जास्त अति महत्त्वाचा बी या नवी मुंबई शहरामधील सर्वसामान्य गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांकरता एक चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं
प्रत्येक मुलाच्या आई वडिलांची अपेक्षा पूर्ण करण्याकरता सर्व महापालिकेच्या माध्यमातून जेवढं जास्तीत जास्त त्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण भर देऊन त्या ठिकाणी सर्व त्या बजेटमध्ये आपण तरतूद केलेले आहे. अशा अनेक त्यामध्ये पार्किंगची व्यवस्था आपण या ठिकाणी आपल्याला माहित आहे की पार्किंगच्या व्यवस्थेबाबद्दल बरीच मोठी समस्या या ठिकाणी निर्माण होत असते. म्हणून आपण पार्किंगच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ते सुधारणा व्यवस्था करणार आहे. आपल्याला माहित आहे की या शहरामध्ये शहराच्या बाजूलाच जवळच असणारं जे एअरपोर्ट आहे, विमानतळ आहे, त्या धरती म्हणजे ती आपल्या बाब लक्षात घेता मोठ्या प्रमाणामध्ये या नवी मुंबई शहरामध्ये ट्रॅफिकची समस्या फार मोठ्या प्रमाणात होत असते, विशेषतः पाम बीच मार्गावरती होत असते. तर त्यामुळं फ्री सिग्नल करण्याचं देखील आपण या बजेटमध्ये आपण तरतूद करून घेतलेले आहे. त्याचबरोबर नर्सिंग कॉलेज असो, या शहरामधील सर्व लोकप्रतिनिधींकरता एक मोठा निधी, प्रभाग निधी म्हणून आपण त्याची सुद्धा या ठिकाणी या शहरातील तात्काळ लोकप्रतिनिधींना त्यांच्या वार्डमधील असणाऱ्या सर्व छोट्या मोठ्या अडचणींना तात्काळ उपाययोजना म्हणून एक प्रभाग निधीचं मोठं या ठिकाणी नियोजन करून आपण या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. अशा अनेक काही गोष्टींचे आपण या सर्व नवी मुंबई शहराकरता मोठ्या प्रमाणावरती प्रत्येक गोष्टीचा ज्येष्ठांकरता विरंगुळा केंद्राच्या सुधारणेच्या बाबतीमध्ये आपण तो देखील मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. माझ्या या नवी मुंबईतील सर्व माता भगिनींकरता ज्या पद्धतीनं योजनांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं लाभ घेता येतो आणि लाभ देता येतो, त्या सर्व गोष्टीमध्ये त्यांची अधिक भर करून माझ्या सर्व नवी मुंबईतील माता भगिनींकरता सुद्धा आपण योजनेच्या माध्यमातून आपण केलेले आहे. त्याचबरोबर लखपती दीदी योजना, या लखपती दीदी योजनेमध्ये सुद्धा आपण अनेक उद्योग त्यामध्ये व्यवसाय निर्मिती करून त्या प्रत्येक गरजू महिलांना त्या माध्यमातून एक रोजगार व्यवस्था तयार करण्याचं काम देखील आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि अशा सर्व या शहराच्या दृष्टिकोनातून अधिक महत्त्वपूर्ण निर्णय आपण या सर्व बजेटमध्ये घेतलेले आहेत. हा बजेट बनवताना मला अतिशय आनंद होतोय की हा बजेट 6,704 कोटीचा या ठिकाणी आपण बनवलेला आहे आणि बनवून सर्व स्थायी समितीच्या सदस्यांना या ठिकाणी विश्वासात घेऊन त्यांच्या सर्व प्रत्येक डिपार्टमेंटच्या हेडच्या अधिकाऱ्यांना आयुक्त साहेबांच्या माध्यमातून सर्व आयुक्त साहेबांनी सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जमा खर्चाची इत्थंभूत माहिती दिल्यानंतर तो आम्ही स्थायी समितीने बनवलेला आहे. आणि हा स्थायी समितीचा अर्थसंकल्प 6,704 कोटीचा सादर करताना मला सार्थ अभिमान होतोय. या ठिकाणी मनापासून आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि आज आपण हा बजेट या ठिकाणी सादर केला.